मल्लिकार्जुन रेड्डी यांचा भाजपामध्ये पुन्हा प्रवेश। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसर येथील भारती सेलिब्रेशन लॉन येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी अध्यक्ष डॉक्टर राजीव पोद्दार, महामंत्री उदयसिंग यादव, महामंत्री आदर्श पटले व रंकेश चौरे, तालुकाध्यक्ष राहुल किरपान, बंटी गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह 12 नेत्यांचे निलंबन रद्द करून भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा प्रवेश करण्यात आला। महाराष्ट्रामध्ये आदरणीय भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्या निर्देशानुसार आज रामटेकमध्ये हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। निवडणुकीच्या दरम्यानच्या काळात काही तक्रारीनुसार आमच्यापैकी वर्षानुवर्ष काम करणारे 12 कार्यकर्ते नेते, त्यामध्ये आदरणीय मल्लिकार्जुन रेड्डी माजी आमदार साहेब हे सुद्धा होते, यांना काही दिवसासाठी निलंबित केलं होतं। परंतु त्या सर्वांशी चर्चा करून आणि पक्षाने सर्वतोपरी चौकशी केल्यानंतर तक्रारीच्या आधारे आम्ही निलंबन केलं होतं। निलंबन झालेल्या सर्वांशी आम्ही चर्चा केली, यापुढे कधी पक्षशिस्त ठेवली जाणार नाही। पक्षामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पक्ष सांगेल ते सर्व काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करण्याच्या अटीवर आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचे त्यांनी याआधी भरपूर प्रयत्न केलेले आहे, योगदान आहे। त्यामुळे अशा कुठल्याही सुद्धा होणार नाही अशा प्रकारचे सर्वांना समज देऊन आज सर्वांचं निलंबन या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे। सोबतच 6 सरपंच सुखदेव मडावी, पटगौरी, संकेत झाडे, खंडाळा, मिलिंद देशभ्रतार, नांदगाव, विनोद इनवाते, टेकाडी, ईश्वर बसिने, चिचाळा, सुनील गजभिये, हिवरा हिवरी आणि उभाटा पार्श्वनी तालुकाध्यक्ष कैलास खंगार यांच्यासह 200 लोकांचा पक्षप्रवेश झाला। यावेळी मोठ्या संख्येने विधानसभेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।